Yes, read the first question. JEE मेन 2020 ला म्हणजे आत्ताचा लास्ट एक्झामला विचारलेला आहे. The speed of a transverse wave on a straight wire of mass 6 gram, mass is given 6 gram, length 60 centimeter, here length is given, and area of cross section, again area is given, is 90 meter per second, means this is the velocity v. If Young's modulus of wire is y is also given, the extension of wire over its natural length is, बघा स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह मला दिलाय 90 मीटर पर सेकंड. ओके, मास इज गिवन 6 ग्रॅम, means 6 into 10 raised to minus 3 kilogram. Length is given, length is 60 centimeter, means 60 into 10 raised to minus 2 meter. If Young's modulus of wire y is also given, it is 16 into 10 raised to 11 Newton per meter square. And then I have to find out extension or elongation. ओके, बघा या टाईपचा प्रॉब्लेम स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह, स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह हा वर्ड आलाय आणि यंग्स मॉड्युलस पण आलाय. याच्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे की हा जो प्रॉब्लेम आहे हा इंटिग्रेटेड प्रॉब्लेम आहे, हा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ॲज वेल ॲज यंग्स मॉड्युलसचा म्हणजे इलास्टिसिटीच्या बेस्ट हा क्वेश्चन आहे. आणि याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता बघा, तुम्हाला जर आठवत असेल तर याचा फॉर्म्युला आपण बघितला होता इलॉंगेशनसाठी किंवा व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्हसाठी. इट इज व्ही इक्वल टू, तुम्हाला लिहून दिलाय हा फॉर्म्युला, y इंटू स्मॉल एल डिवायडेड बाय रो एल. ओके, व्ही इक्वल टू y इंटू स्मॉल एल डिवायडेड बाय रो एल, हा याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे. ओके, बघा हा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल तर व्हेरी गुड, आठवत नसेल तरी मी हे रिलेशन तुम्हाला काढून दाखवतो. पहिले आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ओके, आता बघा मला इकडे व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह दिलाय, यंग्स मॉड्युलस दिलाय, स्मॉल एल फाइंड करायचा आहे, रो. आता बघा हा रो जो आहे हा रो बघावा लागेल आपल्याला. याच्यासाठी आपल्याला काय करता येतं, डेन्सिटी जो आहे तो आपल्याला इकडे घ्यावा लागेल आणि ओरिजिनल लेंथ जो दिलेला आहे तो ओरिजिनल लेंथ सुद्धा आपल्याला इकडे मेन्शन केलाय त्याने 0.6. ओके, आता बघा फक्त इथं प्रॉब्लेम आहे डेन्सिटीचा. बघू आपण डेन्सिटीसाठी काय करता येईल. व्ही इक्वल टू अंडर रूट YL divided by rho L. So just square both the sides. So V square equal to YL divided by rho L, capital L. So small l मला find करायचं आहे, small l equal to V square rho L divided by Y. Now just put the values. Small l equal to, बघा V square, V is given 90 meter per second, so it is 90 square. रो इट इज डेन्सिटी. बघा डेन्सिटी इकडे दिलेलं नाही आहे. डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास पर युनिट व्हॉल्यूम. मास आपल्याला दिला इकडे 6 इंटू 10 रेस टू मायनस 3. मास दिला आपल्याला 6 इंटू 10 रेस टू मायनस 3. नाव हिअर व्हॉल्यूम इज नॉट मेन्शन. व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया इंटू लेंथ. ओके, आता बघा 6 इंटू 10 रेस टू मायनस 3 एरिया दिलाय आपल्याला. बघा एरिया जो दिलाय तो एरिया इंटू लेंथ मला करावा लागेल. एरिया किती दिलाय 1 mm स्क्वेअर ना, इकडे दिलाय त्याने मेन्शन केलं. एरिया इज 1 mm स्क्वेअर, मीन्स इट इज 10 रेस टू मायनस 6 मीटर स्क्वेअर.
So area is 10 raised to minus 6 and length is 0.6. बघा त्याने लेंथ आपल्याला दिलेला आहे 60 into 10 raised to minus 2 means 0.6. Now just simplify it. I will get the density. One here it is 0.1 म्हणजे 10 raised to minus 3 divided by 10 raised to minus 7. So it is 10 raised to plus 4 kilogram per meter cube. This is the value of density. So density is 10 raised to 4 and length is how much? Length is 0.6. Young's modulus is given y 16 into 10 raised to 11. ओके, आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. I will make it as a 0.3 divided by 8. It is how much? 8100 ना, 90 चा स्क्वेअर बघा 8100 into 10 raised to 4 into 0.3 divided by 8 into 10 raised to 11. आता बरेचसे पॅरामीटर इकडे बघा सिम्प्लिफाय करावे लागतील. स्मॉल एल मला फाइंड करायचं आहे, स्मॉल एल. सो याला डिवाइड करा. इट इज 4. इट इज डिव्हिजल बाय 2. 4. जस्ट सिम्प्लिफाय इट. किती येतं बघा? 4050. फायनल आन्सर काढा डायरेक्टली. त्याला असं पण करता येईल ना आपल्याला. इट इज कन्सिडर्ड ॲज अ स्मॉल एल इक्वल टू 90 into 90. इट इज 90 स्क्वेअर ना, into 3 into 10 raised to 3. बघा या दोघांना मी काय केलंय 3 into 10 raised to 3 लिहू शकतो आणि हा 90 स्क्वेअर म्हणजे कोण 90 into 90 डिवायडेड बाय दिस 8 into 10 raised to 11. आता या अजून हा सिंपल होईल तुम्हाला. इकडे मी 4 घेतला, याला घेतला 45. अगेन इट इज 2, अगेन इट इज 45. ओके, नाउ इट इज 3/2. 3/2 means 1.5. So 45 into 45 into 1.5 into 10 raised to plus 3 into 10 raised to minus 11. Just simplify it. गेस करता येईल ना याला? ट्राय करा. अजून एकदा हा तुम्हाला प्रॉब्लेम सांगावा लागणार वापस, कारण तो इक्वेशन मी डायरेक्टली तुम्हाला इकडे सांगितलाय, तो डिराईव्ह करून दाखवतो. 0.030. ऑप्शन ए येतं इकडे टिक केलेलं आहे, पण तुमचा आन्सर किती येतं बघा? 0.0375. 3 into 10 raised to minus 5 आला पाहिजे. ओके हो, मीटर. 3 into 10 raised to 5 मीटर हा आन्सर तुमचा आला पाहिजे. स्क्रीनशॉट घ्यायचं. येस बघा, जो फॉर्म्युला मी डायरेक्टली यूज केला होता तो फॉर्म्युला मी आता तुम्हाला इकडे डिराईव्ह करून दाखवतो. व्ही इक्वल टू अंडर रूट वाय स्मॉल एल डिवायडेड बाय रो इंटू कॅपिटल एल. ॲक्च्युली हा फॉर्म्युला मी तुम्हाला क्लासमध्ये डिराईव्ह करून दाखवलेला आहे पूर्ण. ओके, तरी वापस एकदा मी तुम्हाला हा कन्सेप्ट सांगतो. बघा याच्यामध्ये कसं असतं, हा प्रॉब्लेम कसा ओळखायचा. याच्यामध्ये 2 वर्ड्स आलेले आहेत.
पहिला म्हणजे स्पीड ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. ओके, हा वर्ड आलाय आणि त्याने स्पीड मला सांगितलंय पण v इक्वल टू 90 मीटर पर सेकंड. आफ्टर दॅट यंग्स मॉड्युलस त्याने दिलाय मला 16 इंटू 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इकडे तुमचा फॉर्म्युला सिलेक्शन व्हायला पाहिजे या दोन व्हॅल्यूजवरनं. बघा v आणि y हे जे दोन पॅरामीटर जर एकत्र असतील तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा फॉर्म्युला येतो कसा. वी नो y इक्वल टू FL डिवायडेड बाय AL. ओके, आता आपण इकडे याला असं लिहू शकतो TL डिवायडेड बाय AL. सो दिस T विल बिकम T इक्वल टू दिस y A स्मॉल l डिवायडेड बाय कॅपिटल L. ओके, हा आला T चा व्हॅल्यू. स्मॉल एल म्हणजे ना एक्सटेन्शन असतं किंवा इलॉंगेशन आपण त्याला म्हणतो, आणि कॅपिटल एल म्हणजे ओरिजिनल लेंथ असते. ओरिजिनल लेंथ. आय गॉट हिअर टी. ओके, मला व्ही काढायचा आहे. व्ही इक्वल टू व्हॉट. व्ही इक्वल टू अंडर रूट टी बाय एम असतं. स्मॉल एम लिनियर डेन्सिटी, टी इज टेन्शन अँड स्मॉल एम इज लिनियर डेन्सिटी. आता बघा, हा जो लिनियर डेन्सिटी आहे स्मॉल एम, हे आपण खूप वेळेस सॉल्व्ह केलेलं आहे. स्मॉल एम इक्वल टू मास पर युनिट लेंथ. ओके, मास मीन्स व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम मीन्स एरिया इंटू लेंथ येणार, इंटू डेन्सिटी डिवायडेड बाय एल. एल एल कॅन्सल, सो स्मॉल एम इज एरिया इंटू डेन्सिटी. ओके, आता हा स्मॉल एम भेटला मला, एरिया इंटू डेन्सिटी. आता बघा दोघांच्या व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करूयात. दिस v इक्वल टू अंडर रूट टी. T is what? Y A small l divided by capital L divided by area into density small m. area into density. आता बघा हे एरिया एरिया दोघं इकडे कॅन्सल होणार आणि राहतं कोण? y स्मॉल l डिवायडेड बाय रो इंटू l. हा तो फॉर्म्युला आलाय बघा अशा पद्धतीने. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, जस्ट व्हॅल्यूज पुट केल्यात. v इक्वल टू अंडर रूट y. आपण ॲक्च्युली याच्यामध्ये काय केलं आहे, पहिले याला मॉडिफाय केला. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा तुम्ही, म्हणजे फॉर्म्युला कसा आला हा केस आहे. ओके, नाव जो फॉर्म्युला आला आहे तो मी तुम्हाला इकडे सांगितलं की फॉर्म्युला कशा पद्धतीने आला. v इक्वल टू अंडर रूट y स्मॉल l डिवायडेड बाय रो इंटू l. Now just put the values. Young's modulus is directly given 16 into 10 raised to 11. Small l. बघा आता हा जो स्मॉल एल दिलाय त्याने, दिस स्मॉल एल इज नथिंग बट इलॉंगेशन. किंवा तुम्ही याला अजून एक वेगळ्या मेथडने करू शकता ज्याच्यामध्ये हे अजून सिंपल होईल. म्हणजे काय करायचं आपण याच्यामध्ये काय करायचं, जो गिव्हन डेटा आहे ना त्याच्यासाठी याला मॉडिफाय करून घ्या. त्या पद्धतीने आपण केलं तरीही चालेल. त्या केसमध्ये कसं येणार मग, स्क्वेअर बोथ द साइड्स. सो व्ही स्क्वेअर इक्वल टू वाय एल डिवायडेड बाय रो एल. मला स्मॉल एल फाइंड करायचा. ओके, सो स्मॉल एल इक्वल टू व्ही स्क्वेअर रो एल डिवायडेड बाय वाय. नाव जस्ट सिम्प्लिफाईड. बघा आता व्हॅल्यूज ठेवायला आपण जाऊ, काही अडचणी येतील त्याच्यामध्ये. व्ही इज गिवन 90 मीटर पर सेकंड. So it is 90 into 90. Density is not given. So density is what? Mass per unit volume. Mass is given, but volume is not given. Volume is what? Area into length. आता बघा मास किती दिलाय मला, I think mass is 6 gram. हा मास दिलाय 6 gram. So 6 into 10 raised to minus 3. Area पण दिलाय मला 1 mm square means 10 raised to minus 6. And length is 0.6.
म्हणजे इकडे मी डेन्सिटी काढतोय बघा. हिअर इट इज 1, इट इज 0.1, म्हणजे 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻⁻7 मीन्स इट इज 10⁻⁴. सो आय गॉट डेन्सिटी ॲज अ 10⁻⁴. लेंथ मला दिलेला आहे 0.6 अँड यंग्स मॉड्युलस इज ऑल्सो गिवन 16 × 10⁻11. या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. याला जस्ट सिम्प्लिफाय करा. व्हॉट एव्हर मे बी द मेथड, त्या मेथडने सॉल्व केलं की तुम्ही फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकाल. 0.3 केला याला इकडे, याला केला 8, इट इज 45, 4, 2, अगेन 45. So this 45 into 45 into 3 into बघा या 3/2 ला मी 1.5 केला. 3/2 इज 1.5, म्हणजे हा वरती राहिला 10⁻³ कारण मी याला 3 लिहिला म्हणजे इथे 10⁻⁻1 असेल याच्यासोबत. -1 आणि हा 10⁻⁴ किती 10⁻³ डिवायडेड बाय दिस 2 into 10⁻, सॉरी 2 गेलाय ना, 3/2 केला म्हणजे 2 गेला इंटू 10⁻11 राहिला फक्त. याला सिम्प्लिफाय करा, डिरेक्टली यू विल गेट द आन्सर. इन दिस केस ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए हा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एकदा चेक करा हा क्वेश्चन आपण सॉल्व केलाय का. मला वाटतं हा सॉल्व केला म्हणून. येस, ठीक आहे चालेल. आपण फास्टली याला सॉल्व करून घेऊ. मला वाटतं पण हा क्वेश्चन आपण केलेलं सॉल्व आहे सर, केलेलं आहे. हां सॉल्व केलेला आहे. मला असं वाटतं मी याचं लॉजिक सांगतो तुम्हाला काय करायचं म्हणून. वापस हो एकदा सर, सांगतो. केलेलं आहे. A tuning fork with frequency is given, produces resonance in resonance column tube with upper end open and lower end closed by water surface. The successive resonances are observed at length. फर्स्ट लेंथ दिलाय, सेकंड लेंथ दिलाय आणि थर्ड लेंथ दिलाय. या रेझोनेटिंग लेंथ मला दिलाय. स्पीड ऑफ साऊंड इन एअर मला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता याचा लॉजिक जो होता V = 2n L2 L2 minus minus L1. Okay, now L1 is 9.75 centimeter and L2 is 31.25 centimeter. Just put the values. V = 2 into 800, N is 800, L2 is 31.25 minus 9.75. याला सिम्प्लिफाय करा, डिरेक्टली तुम्हाला आन्सर भेटेल. आन्सर सेंटीमीटर पर सेकंड मध्ये भेटेल कारण मी लेंथ सेंटीमीटर मध्ये यूज केलेलं आहे. आन्सर मला भेटेल सेंटीमीटर पर सेकंड मध्ये. नंतर त्याला मीटर पर सेकंड मध्ये करा. ऑप्शन डी विल बी करेक्ट. हा क्वेश्चन आपण ॲज इट इज मला वाटतं की आपण सॉल्व केला. स्क्रीनशॉट घेऊन टाका तरी पण एकदा. Next question. A granite rod of length 60 centimeter. Length is given 60 centimeter. Is clamped at its middle point and is set into longitudinal vibration. Longitudinal vibration आपण याच्यामध्ये केले. The density of granite is, density दिलाय मला 2.7 into 10⁻³ and Young's modulus पण दिलाय. What will be the fundamental frequency of the longitudinal vibration? मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लॉन्जिट्युडिनल व्हायब्रेशनचा फाइंड आउट करायचा आहे. बघा एक रॉड आहे म्हणतो तो. दिस इज सम रॉड. इट इज क्लॅम्प्ड ॲट द सेंटर.
सेंट्रल. आणि याचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारला, म्हणजे कोणता मोड मला कन्सिडर करावा लागेल? फंडामेंटल मोड मला कन्सिडर करावा लागेल, बिकॉज ही हॅज आस्क्ड अबाउट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके. आणि याला जर मध्ये क्लॅम्प केला आहे, इकडे हा मध्ये याला आपण क्लॅम्प केलं आहे, म्हणजे याच्यामध्ये ज्या वेव्स तयार होतील त्या मला अशा पद्धतीच्या कन्सिडर करावं लागतील. फंडामेंटल मोडबद्दल बोलतोय मी. फंडामेंटल मोडमध्ये अशा पद्धतीच्या वेव्स तयार होतील. याच्या पुढच्या मोडमध्ये काय होईल? याच्यामध्ये एक लूप तयार होईल अजून. त्याच्या पुढच्या मोडमध्ये याच्यामध्ये अजून एक लूप तयार होईल, लाईक दिस. अशा पद्धतीने हे मोड्स वाढवत जायचे रॉडच्या केसमध्ये. ओके. आता बघा, त्याने मला फ्रिक्वेन्सीबद्दल इकडे विचारलेलं आहे. तर फ्रिक्वेन्सी आपण कसं काढणार? n इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी. आता इथे लेंथबद्दल बघा, लेंथ किती लिहिता येईल इकडे? एक लूप तयार झाला ना, हा हाफ लूप आणि हा हाफ लूप, म्हणजे याचा लेंथ किती येणार? बघा, 2 लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा. सो इट इज लॅम्बडा बाय 2. म्हणजे इकडे लॅम्बडा किती येणार? 2l. इथे लॅम्बडा किती असेल? 2l असेल. सो लॅम्बडा इज व्हॉट? 2l. v as it is. ओके. नाव आता मला इकडे प्रश्न आहे व्ही फाइंड करण्याचा. व्हीचा व्हॅल्यू काय असेल इकडे? बघा, व्ही आता आपण इकडे कन्सिडर करूयात. व्ही इक्वल टू जर मी गेलं √T/m, पण त्याने इकडे कोणत्या वेव्ह सांगितलेलं आहे? लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये व्ही इक्वल टू √T/m आपल्याला यूज करता येत नाही. हे कधी असतं? फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये असतं. हे ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये चालतं. आता बघा, मला n फाइंड करायचा आहे. लॅम्बडा मला भेटला 2l आणि लेंथ पण दिलेला आहे 60 सेंटीमीटर. मग राहिलं कोण? व्ही. अशा केसमध्ये आपण व्हीचा व्हॅल्यू घेत असतो. आय विल राईट हिअर व्ही इक्वल टू √y/ρ, जे आपण अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये यूज केलं आहे. व्ही इक्वल टू √y/ρ. आता बघा, 1/2l ॲज इट इज लिहिला मी, √y/ρ. सो n इक्वल टू 1/2, 60 सेंटीमीटर. सो 60 इंटू 10⁻⁻² मीटर. √y, yचा व्हॅल्यू किती दिलाय? 9.27 इंटू 10⁻10. आणि डेन्सिटी किती मेन्शन केलं त्याने? डेन्सिटी पण दिलाय, इट इज 2.7 इंटू 10⁻3. अशा पद्धतीने डेन्सिटीचा पण व्हॅल्यू त्याने आपल्याला मेन्शन केलेला आहे. आता याला जस्ट सिम्प्लिफाय करा. अप्रॉक्सिमेशन केलं तरी चालेल थोडंसं. बघा किती येतं. बघा, n इक्वल टू 1/120 इंटू 10⁻² केला. याला मी थोडंसं अप्रॉक्सिमेटली सॉल्व करतो. हे किती येणार? आय विल कन्सिडर इट ॲज अ 3. 9.27. या दोघांचे डिव्हिजन येणार 3 पॉईंट समथिंग. 3 पॉईंट समथिंग इंटू 10⁻+7. ओके. आता बघा, मी याला केला 1/12. 1/12 इंटू 10⁻1 येणार हा. 1/12 इंटू 10⁻1 √. याला मी केलं 30 पॉईंट समथिंग इंटू 10⁻6. ओके. 30 पॉईंट समथिंग इंटू 10⁻6. जस्ट सिम्प्लिफाईड नाव. बघा, √30 अप्रॉक्सिमेटली हा जर मी 30 पकडला तर √30 किती पकडता येईल मला? 5 पॉईंट समथिंग ना, 5.5 वगैरे काहीतरी अशा रेंजमध्ये मला आन्सर पकडता येईल. 5 पॉईंट समथिंग. ओके. इंटू 10⁻3. इंटू 10⁻3 हा बाहेर आला, डिवायडेड बाय 12 किंवा 1.2. याला मी 1.2 करतो. ओके. सो आय विल राईट हिअर this 55 divided by 12 into 10⁻3. तर माझा आन्सर हा 5च्या रेंजमध्ये असला पाहिजे. बघा, याच्यामध्ये जर तुम्ही गेस केलं तर 5च्या रेंजमध्ये
माझा आन्सर येईल 5च्या आसपास इंटू 10⁻³ हर्ट्ज फ्रिक्वेन्सी हा, म्हणजे मी याला 5 किलो हर्ट्ज लिहू शकतो. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. ऑप्शन सी हा करेक्ट असेल. सर हा क्वेश्चन वापस एकदा सांगा ना. ओके बेटा, पहिले एकदा बघून घ्या सगळ्या स्टेप्स. एकदा सगळ्या स्टेप्स बघायच्या फक्त. याचा स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. व्हॉट इज सेइंग अ ग्रेनाइट रॉड ऑफ 60 सेंटीमीटर लेंथ. एक रॉड आहे माझ्याकडे, या रॉडचा लेंथ मला दिलेला आहे 60 सेंटीमीटर. ओके, इज क्लॅम्प्ड ॲट इट्स मिडल पॉईंट, म्हणजे याला मध्ये आपण असं क्लॅम्प केलं आहे. ओके, अँड सेट इन टू लॉन्जिट्युनल व्हायब्रेशन. याच्यामध्ये लॉन्जिट्युनल वेव्ज मी तयार केल्या आणि त्याने पुढे मेन्शन केलं की फंडामेंटल मोड आहे. फंडामेंटल मोड आहे म्हणजे अशा पद्धतीचे व्हायब्रेशन्स इकडे तयार होतील. द डेन्सिटी ऑफ ग्रॅनाइट इज, डेन्सिटी दिलाय त्याने, आणि यंग्स मॉड्युलस पण मला दिलाय. व्हॉट विल बी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ लॉन्जिट्युनल व्हायब्रेशन. तर अशा व्हायब्रेशनमध्ये याचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल. बघ बेटा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इक्वल टू व्ही बाय लॅमडा असतं. ओके, आता बघा, लॅमडा मला इकडे फाइंड करायचा आहे. इकडे लेंथ किती आहे 60 सेंटीमीटर, पण याला असं लिहिता येईल ना, 2 हाफ लूप तयार झाले, 2 λ/4 आहे हा, म्हणजे हा झाला λ/2, म्हणजे लॅमडा इक्वल टू किती येणार 2L येणार. सो लॅमडाच्या जागेवरती मी लिहिला 2L, आणि लेंथ मला दिलाय. लॅमडा मला डिरेक्टली दिलेलं नाहीये, म्हणून मी लॅमडाला 2L मध्ये कन्वर्ट केलं. आपण बघितलं की लॅमडा आपल्याला L देतो किंवा L आपल्याला लॅमडा देतो, म्हणून मी लॅमडाला इन टर्म्स ऑफ 2L कन्वर्ट केला. आता राहिला प्रश्न व्हीचा. बघा, व्ही इकडे दिलेलं नाहीये व्हेलॉसिटी. व्ही इक्वल टू काय असतं, √T/m असतं, बरोबर. आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं होतं y इक्वल टू FL डिवायडेड बाय AL. F ला मी T लिहू शकतो, TL डिवायडेड बाय AL. म्हणजे T किती झाला हा, T इक्वल टू YA डिवायडेड बाय कॅपिटल L. म्हणजे हा T झाला YA डिवायडेड बाय कॅपिटल L. आणि स्मॉल m म्हणजे कोण, A इंटू रो असतं ना. ओके, म्हणजे आता आपण मागच्या केसमध्ये याला सिम्प्लिफाय केलं होतं. मागच्या केसमध्ये आपण याला त्या लँग्वेजमध्ये मॉडिफाय केलं होतं, आणि YL डिवायडेड बाय स्मॉल l इंटू रो आला होता. आता बघा, या केसमध्ये आपण जर त्याला मॉडिफाय केलं अजून थोडंसं, स्मॉल m इक्वल टू कॅपिटल M डिवायडेड बाय L जर ठेवलं आणि याला जर सिम्प्लिफाय केलं, तर व्हीचा जो फॉर्म्युला आहे तो ॲक्च्युली रॉडच्या केसमध्ये आपण जो व्ही डिराईव्ह करतो तो व्ही येतो √y/रो. √y डिवायडेड बाय रो. ओके, ॲक्च्युली हे ओरिजिनल लेंथ आणि हे लेंथ जे असतं ना, हे कॅन्सल होत असतं, आणि y डिवायडेड बाय रो हा व्हीचा फॉर्म्युला या केसमध्ये रॉडच्या केसमध्ये येतो. कारण इकडे रॉडचं थोडी इलॉंगेशन होणार आहे. रॉडचा ओरिजिनल लेंथ आणि हा जो लेंथ आहे ते दोन्ही लेंथ कसे असतील, सेम असतील, म्हणून आपण y/रो इकडे घेत असतो. आता बघ बेटा, काय केलं याच्यामध्ये, n इक्वल टू व्हॅल्यूज ठेवल्या फक्त 1/2L √y/रो असं मी याला लिहिलंय. 1/2L 60 × 10⁻².
वाय, वायचा व्हॅल्यू किती आहे 9.27 इंटू 10⁻10 आणि रो आहे 2.7 इंटू 10⁻3. सो n इक्वल टू 1/120 इंटू 10⁻2 लिहिला आणि याला मी थोडंसं ॲप्रॉक्सिमेशन केला तर हा 3 पॉईंट समथिंग इंटू 10⁻7 येणार. 3 पॉईंट समथिंग किंवा जवळपास 4 पेक्षा थोडासा छोटा येणार इंटू 10⁻7. म्हणजे मी याला असं लिहू शकतो 1.2 आणि वरती हा किती येणार याला असं लिहितो 30 पॉईंट समथिंग इंटू 10⁻6. 30 पॉईंट समथिंग इंटू 10⁻6. 30चा मी जर स्क्वेअर रूट काढला तर हा किती येणार 5 पेक्षा बऱ्यापैकी मोठा येणार 5 पॉईंट काहीतरी येणार. ओके, म्हणून मी अप्रॉक्सिमेटली पकडला 5.5. ओके, इंटू 10⁻3 डिवायडेड बाय 1.2. पॉईंट कॅन्सल. तो 12 हा 4 पॉईंट किंवा 5च्या रेंजमध्ये आन्सर येईल. 5 इंटू 10⁻3. 5 इंटू 10⁻3. सो 5 किलो हर्ट्स. स्क्रीनशॉट घेऊन टाका सगळ्यांनी. ते फॉर्म्युले सगळे लिहून दिलेत, एकदा बघा व्यवस्थित फॉर्म्युले जे तुम्हाला लिहून दिलेत ते. त्याच्यावरतीच हे प्रॉब्लेम्स बेस्ड आहेत सगळे. मला एक लिंक बनवून शेअर करता का? अजून एक लेक्चर घ्यायचं आपण थोडा वेळ, अर्धा तास. हो मला ठीक आहे चालेल. ओके, मला लिंक बनवून पाठव केशव. ठीक आहे लगेच पाठव. ओके 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 ओके, आय विल शेअर इट.